धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे, तर काँग्रेसनं सुद्धा ठाकरे गटाच्या सुरात सूर मिळवताना काँग्रेस सुद्धा दिसते। या सगळ्या मुद्द्यावर वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। आपल्यासोबत आहेत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड। ताई, खूप सारं स्वागत। ताई, आज मोर्चा निघणार आहे धारावी ते बीकेसी आणि एकंदर धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे तो अदानी समूहाला मिळतोय। या विरोधात तुम्ही मोर्चा करत आहात। ठाकरे गटाने संपूर्ण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, तुम्ही स्वतः त्या मोर्चात सहभागी होणार आहात। काय एकंदर मागणी आहे, प्रमुख मागणी काय आहे आणि एकंदर कसं पाहता या मोर्चाकडे? नाही, मी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा धन्यवाद देऊ इच्छिते, कारण आमची ही लढाई खूप दिवसापासूनची चालू आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चे काढले, निवेदनं दिली। अधिवेशनात मागच्या 2-3 अधिवेशनापासून आम्ही सातत्याने ह्या प्रश्नावरती बोलत आहोत आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा सरकारला जाग येत नाही आहे। मग अशा वेळेला जे आंदोलन होत आहे त्यामध्ये आता आंदोलन शिवसेना आणि महाविकास आघाडी म्हणजे आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत की धारावीच्या माणसाला धारावीत घर मिळालं पाहिजे। तुम्ही अडाणींचा विकास करताय की धारावीचा विकास करताय, हा आमचा मूलभूत प्रश्न आहे। ज्या तऱ्हेने अडाणींना पूर्णपणे धारावीचा जो आहे तो एसपीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे, त्याच व्यतिरिक्त त्यांना TDR महाघोटाळा दिलेला आहे, त्यांना जे आहे ते FSI मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे। 1 लाख कोटीचा त्यांना त्या ठिकाणी नफा होणारी योजना त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तयार केलेली आहे। DC रूल त्यांच्यासाठी बदलले जात आहेत, टेंडर त्यांच्यासाठी बदलण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे, पण धारावीकरांची संख्या वाढत नाहीत। आमच्या 7 लाख लोकांना तुम्ही बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय। धारावीमधल्या माणसाला तिथेच त्या ठिकाणी घर मिळणार आहे का त्या सेक्टरमध्ये, किंवा तिथे जिथे त्याचं धर्मस्थळ आहे तिथे त्याला मिळणार आहे का? ते काही होणार नाही। आमच्या लोकांना तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये स्क्वीज करून ठेवणार आहात आणि सगळ्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सटेन्शन ऑफ BKC करून त्यांचे मोठे मोठे फ्लॅट होणार आहेत, त्या ठिकाणी मॉल होणार आहेत, पण हा आमचा विकास नाही ना। धारावी आम्ही जपून ठेवलेली आणि आम्ही हा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला देण्यामागचं कारण आमचं असं होतं की बाबा गव्हर्नमेंटने ह्या सगळ्यांनी काम करावं। दुर्दैवाने गव्हर्नमेंट 20% शेअरिंगमध्ये आणि 80% शेअर अडाणींचे, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र असल्याचा अदानींना किती फायदा व्हावा ह्याला पण काहीतरी सीमा असल्या पाहिजेत की नाहीत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 6 ते 7 पटीने त्यांना त्या ठिकाणी क्षेत्रफळ धारावीच्या एवढा TDR मिळणार आहे। ही सरकारची प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही पूर्णपणे मुंबईला वेठीस ठेवण्याचं काम करत आहात। मुंबईमधल्या प्रत्येक विकासकांनी 40% जे आहे ते TDR धारावीच्या SPमधून घेतले पाहिजे, तर त्यातला पहिला TDR हा धारावीमधून असला पाहिजे। इथपासून सुरुवात आहे, म्हणजे तुम्हाला मोनोपोली तयार करायची आहे। कोणासाठी करायची आहे? अडाणींसाठी करायची आहे। ह्या माध्यमातून काय होणार आहेत? मुंबईमधले विकास ठप्प होतील। या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला जर घर घ्यायचं म्हटलं मुंबईमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये कठीण होणार आहे। या सगळ्या समस्येला जर आपण बघितलं तर फक्त कारणीभूत काय, तर ते आहे मैत्री। याच विषयाला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।